बायोमॉलिक्यूल्स दूसरा पॉइंट आहे ग्लुकोज. ग्लुकोज माहिती आहे आपल्याला, ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. तर ग्लुकोजमध्ये पहिलं त्याचं प्रिपरेशन पाहू. ग्लुकोजला दोन प्रकारे प्रिपेअर करता येते. सुक्रोजपासून, ज्याला आपण साखर म्हणतो. सुक्रोजचा फॉर्म्युला आहे C12H22O11. याला केन शुगर पण म्हटलं जाते, जी साखर आपण खातो ती. त्याच्यापासून ग्लुकोज मिळवणे सोपे आहे. सुक्रोजला एक तर डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 सोबत 2 तासासाठी उकळल्या जातं. दोन मॉलिक्युल्स तयार होऊन जाते, एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोजचा मॉलिक्यूल. आता ह्या दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखेच आहे. तर पहिला ग्लुकोज आहे, दुसरा फ्रुक्टोज आहे. तर यांना सेपरेट करण्यासाठी याच्यामध्ये इथेनॉल मिसळल्या जाते. इथेनॉल या मिश्रणामध्ये टाकलं का हा जो फ्रुक्टोज आहे तो या इथेनॉलमध्ये सोल्युबल आहे, तो विरघळून जाते त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या दोघांचं सोल्युशन तयार होऊन जाईल आणि ग्लुकोज जे आहे ते इथेनॉलमध्ये इनसोल्युबल असल्याच्याने याला फिल्टर करून घेता येते. ते या पद्धतीनं लॅबोरेटरीमध्येही वापरल्या जाते ही मेथड. सुक्रोजचं याला ॲसिडिक हायड्रोलिसिस म्हटलं जाते. 2 तास याला वेळ लागते. थोड्याफार प्रमाणात ग्लुकोज पाहिजे असेल तर ही मेथड वापरल्या जाते. कमर्शियली ग्लुकोज स्टार्चपासून बनवल्या जाते. हे स्टार्च आहे. स्टार्चला HCl किंवा H2SO4 सोबत जर तापवलं तर स्टार्चचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होऊन जाते. N मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज. त्या पद्धतीनं लॅबोरेटरीमध्ये स्टार्चपासून ग्लुकोज तयार केले जाते. ते इथं प्रेशर वापरल्या जाते, टेम्परेचर पण वापरल्या जाते. -393 केल्विन टेम्परेचर आणि 2 ते 3 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ते या दोन मेथडद्वारा ग्लुकोजला प्रिपेअर करता येते. ही लॅब मेथड आहे सुक्रोजपासून तयार करण्याची, आणि ही कमर्शियल मेथड आहे. मोठ्या प्रमाणावर जर ग्लुकोज पाहिजे असेल तर ही मेथड वापरल्या जाते. ते झालं प्रिपरेशन. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. मग पाहू आपण ग्लुकोजचा जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे स्ट्रक्चर. तर ग्लुकोजचा हा जो फॉर्म्युला आहे C6H12O6 हा पाहिला आपण का फ्रुक्टोजचा सुद्धा हाच फॉर्म्युला आहे. त्याच्यामुळे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजला एकमेकापासून जर वेगळं ओळखायचं असेल तर त्याचा डिटेल स्ट्रक्चर काढणं आवश्यक राहते. तर ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे पहा, CH ग्रुप अल्डिहाइड ग्रुप आणि 6 कार्बन आहे, म्हणून ग्लुकोजला अल्डोहेक्झोज म्हटलं जाते. अल्डो कारण अल्डिहाइड ग्रुप आहे आणि 6 कार्बन आहे म्हणून हेक्झोस. हे जे अल्डोहेक्झो स्ट्रक्चर आहे ते ह्या पद्धतीचं आहे. वर एक CHO ग्रुप आहे, सर्वात शेवटी एक CH2OH आहे आणि मध्ये 4 CHOH आहे. त्याला एक तर असं डिटेलमध्ये काढल्या जाते किंवा असं शॉर्टमध्ये काढल्या जाते.
CHO, CHOH 4 आणि खाली CH2OH. हे जे मधातले 4 CHOH आहे हे सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप्स आहे. हा जो शेवटचा आहे तो आहे प्रायमरी OH ग्रुप आणि हे जे आहे ते अल्डिहाइड ग्रुप आहे. तर ग्लुकोजमध्ये एक अल्डिहाइड ग्रुप, 4 सेकंडरी OH ग्रुप आणि एक प्रायमरी OH ग्रुप, अशा पद्धतीने हे 6 कार्बन्स आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं अल्डोहेक्सोज द्यायला म्हटलं जाते. हे प्रूव्ह करणारे काही पॉईंट्स आहे. हे स्ट्रक्चर कशावरून आपण म्हणत आहोत का ग्लुकोजचं स्ट्रक्चर असं आहे. एकूण 6 पॉईंट्स आहे. जसं पहिला पॉईंट पहा, मॉलिक्युलर फॉर्म्युला. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे. हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हे या स्ट्रक्चरशी रिलेटेड आहे. आपल्या जो 6 कार्बन आहे तर आपण 6 कार्बन एका स्ट्रेट चेनमध्ये काढले. 12 H आहे. तर तुम्ही जरी H मोजसाल इकडे तर बरोबर 12 भरायचे. ऑक्सिजन पण 6 आहे. तर हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो त्या अल्डोहेक्सो स्ट्रक्चरशी रिलेटेड आहे. हा पहिला पॉईंट झाला. दुसरा, मग हे जे 6 कार्बन आहे हे एका स्ट्रेट चेनमध्ये आहे. हे कशावर? त्याच्यासाठी ग्लुकोजची समजा आपण HI सोबत जर रिॲक्शन केली, HI रिड्युसिंग एजंट आहे, हायड्रोआयोडिक ॲसिड, याच्यासोबत जर याला तापवलं तर EN हेक्झेन तयार होऊन जाते. EN हेक्झेन माहीत आहे आपल्याला, 6 कार्बनची सर्व चेन आहे. 4 हे 5 आणि हे 6. EN हेक्झेन ज्या अर्थी तयार होत आहे त्या अर्थी ग्लुकोजमध्ये 6 कार्बनची स्ट्रेट चेन असली पाहिजे, हे याच्यावरून प्रूव्ह होते. तर HI सोबत EN हेक्झेन ग्लुकोज तयार करत आहे याचा अर्थ स्ट्रेट चेन आहे. ऑफ 6 कार्बन्स, 6 कार्बनची स्ट्रेट चेन ग्लुकोजमध्ये प्रेझेंट आहे. नंतर प्रेझन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. हा जो CO ग्रुप आहे याला कार्बोनिल ग्रुप म्हटला जाते. मग हा कसा प्रूव्ह होते? त्याच्यासाठी 2 रिॲक्शन वापरल्या जाते. आता हा समजा मधातला ग्लुकोज पकडू आपण, हा ग्लुकोज आहे. तर ग्लुकोज मध्ये जर CO ग्रुप असेल तर तो 2 प्रकारच्या रिॲक्शन देते. एक आहे हायड्रॉक्सिल अमाइन सोबतची, NH2OH सोबतची. हे NH2OH ह्याला हायड्रॉक्सिल अमाइन म्हटलं जाते. हे आपण अल्डिहाइडमध्ये ही रिॲक्शन पाहिली होती, हायड्रॉक्सिल अमाइन. तर हा जो O आहे कार्बोनिलचा O आणि हा H2 -H2 होऊन जाते. हे याला कंडेन्सेशन रिॲक्शन म्हटलं जाते. आणि हा O निघून गेला मग इथून, आणि त्याच्याऐवजी मग आता बघा काय शिल्लक उरलं, हे NOH शिल्लक उरलं. तर हे NOH इथं अटॅच होऊन जाते डबल बॉन्डला. आता हे जे तयार झालं आहे इथं CH डबल बॉन्ड NOH याला ऑक्झाईम म्हटलं जाते. आणि ग्लुकोजचा ऑक्झाईम असल्याच्यानं याचं नाव होते मग ग्लुकॉक्झाईम. ग्लुकॉक्झाईम. तर ह्या रिॲक्शनवरून प्रूव्ह होते का ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुप असं आहे त्याच्यामुळेच ग्लुकॉक्झाईम तयार झाला, अदरवाईज तयार नसता झाला. आता दुसरी रिॲक्शन आहे सायनाइड सोबत, HCN सोबत. हा जो H आहे हा या ऑक्सिजनला ॲड होते. हा डबल बॉन्ड तुटून जाते आणि ह्या कार्बनला हा CN अटॅच होत आहे आणि आपल्याला असं स्ट्रक्चर मिळत आहे.
इथं OH तयार झाला आणि इकडून CN ग्रुप अटॅच झाला. आता हे जे तयार झालं आहे CN आणि OH एकाच कार्बनवर आले, याला सायनोहायड्रिन म्हटलं जाते. तर ग्लुकोज सायनोहायड्रिन. ह्या ज्या दोन्ही रिएक्शन आहे SCNच्या आणि NH2OHच्या, हे दोन्ही कार्बोनिल ग्रुपचे रिएक्शन्स आहे. ग्लुकोज या दोन्ही रिएक्शन्स देत आहे, याचा अर्थ ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. मग प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड एक ग्रुप. तर हा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो अल्डिहाइडच्या स्वरूपात आहे, हे प्रूव्ह करणारी ही रिएक्शन आहे. याच्यामध्ये काय केलं जाते, ग्लुकोजला ब्रोमिन वॉटरसोबत हीट केल्या जाते. ब्रोमिन वॉटर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर तो काय करते, हा जो CH ग्रुप आहे याचं रूपांतर COH मध्ये करते. हा जो H आहे याचं रूपांतर, किंवा आता हे ग्रुप काढूनच टाकतो मी, याचं रूपांतर COH मध्ये करून टाकतं. CHOचं रूपांतर COH मध्ये झाला, हे ग्लुकॉनिक ऍसिड तयार झाला. तर ग्लुकोजचं ग्लुकॉनिक ऍसिडमध्ये कन्व्हर्शन होत आहे, याचा अर्थ ग्लुकोजमध्ये CHO ग्रुप प्रेझेंट आहे. CHO ग्रुप इथं जर प्रेझेंट नसता तर हा जो COH ग्रुप आहे हा फॉर्म नसता झाला. COH ग्रुप फॉर्म होत आहे आणि तो Br2 वॉटरसोबत फॉर्म होत आहे, याचा अर्थ ग्लुकोजमध्ये CHO ग्रुप प्रेझेंट आहे. मग आहे ग्लुकोजमध्ये 5 OH ग्रुप आहे, कशावरून प्रूव्ह आहे. त्याच्यासाठी ग्लुकोजची एक तर ॲसिटिक अनहायड्राइड किंवा एखाद्या ॲसिटिल ग्रुपच्या सोर्ससोबत रिॲक्शन, जसं ॲसिटिक अनहायड्राइड जर घेतला आपण CS3 CO CS3, हे ॲसिटिक अनहायड्राइड आहे. हे काय करते, हे जे OH ग्रुप आहे याचे H ला रिप्लेस करते, ह्या H ला CS3CO न रिप्लेस करते. म्हणजे बा हा H निघून जाईल आणि त्याच्याऐवजी ह्या CS3CO ग्रुप अटॅच होऊन जाईल, आणि हा जो H आहे तो मग ह्या उरलेल्या ग्रुपला अटॅच होऊन एक ॲसिटिक ॲसिड बनवतो. तर ग्लुकोज जेव्हा ॲसिटिक अनहायड्राइड सोबत रिॲक्ट होते तर पेंटा ॲसिटेट तयार होते. O आणि Hच्या ऐवजी आता COCS3. पेंटा ॲसिटेट तयार होत आहे, याचा अर्थ 5 OH ग्रुप प्रेझेंट असले पाहिजे. तर हा एक ॲसिटिल ग्रुप आणि हे 4 ॲसिटिल ग्रुप, असे पेंटा ॲसिटेट तयार होत आहे. याला ग्लुकोज पेंटा ॲसिटेट म्हटलं जातं. ग्लुकोज पेंटा ॲसिटेट तयार होत आहे, याचाच अर्थ याच्यामध्ये 5 OH ग्रुप असले पाहिजे, कारण प्रत्येक OH ग्रुप एक ॲसिटेट तयार करते. पेंटा ॲसिटेट तयार करत आहे, याचा अर्थ 5 OH ग्रुप प्रेझेंट असले पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला जाते. आणि मग एक शेवटचा पॉईंट आहे, हा जो शेवटचा OH ग्रुप आहे तो प्रायमरी आहे, हे कसं प्रूव्ह होईल. त्यासाठी पहा, समजा आपण ग्लुकोज घेतलं आणि याची जर डायल्यूट नायट्रिक ॲसिड सोबत रिॲक्शन केली. डायल्यूट नायट्रिक ॲसिड स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तर तो काय करते, ह्या अल्डिहायडिक ग्रुपचं आणि ह्या प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं दोघांचंही COH मध्ये रूपांतर करते, ॲसिडमध्ये रूपांतर करते. म्हणजे दोन्ही टोकं COH मध्ये कन्वर्ट होऊन जाईल ग्लुकोजचे.
याला सॅकॅरिक ॲसिड म्हटलं जातं. डायकार्बोक्झिलिक ॲसिड याच्याजवळ 2 COH ग्रुप आहे. तर ग्लुकोज डायसॅकॅरिक ॲसिड तयार करते डायल्यूट HNO3 सोबत. सिमिलरली ग्लुकॉनिक ॲसिड जर घेतला आपण तर ग्लुकॉनिक ॲसिडमध्ये एक COH ऑलरेडीच प्रेझेंट राहते वरच्या बाजूला. हे ग्लुकॉनिक ॲसिड आहे. तर ग्लुकॉनिक ॲसिडला जर डायल्यूट HNO3 सोबत रिॲक्शन केली तर आता वर COH ऑलरेडी प्रेझेंट असल्याच्यानं जो खालचा CH2H आहे तो COH मध्ये रूपांतर होऊन जाते आणि सॅकॅरिक ॲसिड तयार होतं. तर ह्या दोन रिॲक्शन ग्लुकोजचं सॅकॅरिक ॲसिडमध्ये रूपांतर होणे आणि ग्लुकॉनिक ॲसिडचं सॅकॅरिक ॲसिडमध्ये रूपांतर होणे प्रूव्ह करते का ग्लुकोजमध्ये एक प्रायमरी OH ग्रुप प्रेझेंट आहे. तर अशा पद्धतीनं ह्या 6 पॉईंट्सचा वापर करून ग्लुकोजचं स्ट्रक्चर हे जे अल्डोहेक्सचं स्ट्रक्चर काढलं आपण ते निश्चित करण्यात आलं. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. पुन्हा एकदा पाहून घ्या. हे जे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे 6 कार्बन एका स्ट्रेट चेनमध्ये, 5 OH ग्रुप आणि एक अल्डिहाइड ग्रुप, हे सगळं प्रूव्ह करणारे ह्या रिॲक्शन्स आहे. जसं आपण आता तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घ्या एक एक. जसं याचा जर काढला असं तर आता मग ह्या रिॲक्शन्सचा ह्या 2 रिॲक्शनचा अगोदर करा. तर पहिला पॉईंट काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला त्या स्ट्रक्चरशी रिलेटेड आहे. दुसरा पॉईंट आहे HI सोबत EN हेक्झेन तयार होत आहे. EN हेक्झेनमध्ये 6 कार्बनची स्ट्रेट चेन राहते. याच्यावरून ग्लुकोजची ही जी 6 कार्बनची स्ट्रेट चेन आहे हे प्रूव्ह होऊन जाते. नंतर आता याचा एक स्क्रीनशॉट काढा. कार्बोनिल ग्रुपचं प्रेझेन्स कसं प्रूव्ह केलं जाते. तर हा ग्लुकोज घेतला आपण मध्ये. ग्लुकोजमध्ये जर कार्बोनिल ग्रुप असेल तर तो हायड्रॉक्सिलामाईनसोबत ऑक्झाईम तयार करतं आणि HCN सोबत सायनोहायड्रिन तयार करतं. याच्यावरून प्रूव्ह होते का कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. मग याचा एक कळा अल्डिहाइडिक. मग हा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो अल्डिहाइडिक आहे की किटोनिक आहे हे कसं प्रूव्ह होईल. तर अल्डिहाइडिक ग्रुप जर असेल तर तो किटोनिक ग्रुप असेल तर इथे ॲसिड तयार नाही होत. फक्त अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होत असते, किटोनचं ऑक्सिडेशन होत नसते. मग अल्डिहाइडचं जर ऑक्सिडेशन झालं आणि ॲसिड तयार झाला तर समजायचं का जो कार्बोनिल ग्रुप आहे तो अल्डिहाइड आहे. आपण मग ग्लुकोजमध्ये ब्रोमिन वॉटर टाकलं तर ॲसिड तयार झालं. याच्यावरून प्रूव्ह होते का कार्बोनिल ग्रुप जो प्रेझेंट होता तो अल्डिहाइडिक आहे. ग्लुकॉनिक ॲसिड तयार झाला. मग याचा एक कडा प्रेझेन्स ऑफ 5 OH ग्रुप्स. ग्लुकोजमध्ये 5 OH ग्रुप प्रेझेंट आहे. हे कसं प्रूव्ह होईल. ग्लुकोजला जर आपण ॲसिडिक अॅनहायड्राईडसोबत रिॲक्ट केलं तर हे जे 5 OH आहे हा प्रत्येक H रिप्लेस होऊन जाते CH3CO, ज्याला ॲसिटिल ग्रुप म्हटलं जाते. आणि असा पेंटा ॲसिटेट तयार होऊन जाते. ग्लुकोज पेंटा ॲसिटेट तयार होत आहे. याच्यावरून प्रूव्ह होते का ग्लुकोजमध्ये 5 OH आहे. आणि शेवटचा OH आहे तो प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे प्रेझेंट प्रूव्ह करणारी ही रिॲक्शन. ग्लुकोजला डायल्यूट HNO3 सोबत रिॲक्ट करा किंवा ग्लुकॉनिक ॲसिडला डायल्यूट HNO3 सोबत रिॲक्ट करा, सॅकॅरिक ॲसिडच तयार होतं. याच्यावरून हे प्रूव्ह होते का जो शेवटचा OH ग्रुप आहे तो प्रायमरी आहे. तर या पद्धतीनं ह्या 6 रिॲक्शन्स आहे इम्पॉर्टंट आहे.